निहाय कचरा प्रक्रिया केंद्रांची योजना. मुख्य कचरा भूमीवरील ताण कमी करण्यासाठी महापालिकेची मोठी तयारी. वसई विरारच्या वाढत्या कचरा संकटावर विकेंद्रित व्यवस्थापन हा नवा फॉर्म्युला. गोखिवरे कचरा भूमीवरील वाढता ताण, दुर्गंधी आणि आरोग्य धोक्यांमुळे प्रशासनाचे पाऊल. वसई विरार शहरातील दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेल्या कचरा समस्येवर अखेर महापालिकेने मोठे पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. शहरातील सर्व कचरा एकाच ठिकाणी टाकण्याची जुनी पद्धत बदलत आता विभागनिहाय छोटी कचरा प्रक्रिया केंद्रे आणि मिनी डंपिंग डेपो उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे गोखिवरे बोयदापाडा येथील मुख्य कचरा भूमीवरील प्रचंड ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सध्या वसई विरार शहरातून दररोज तब्बल 1000 ते 1200 टन कचरा निर्माण होत असून हा सर्व कचरा गोखिवरे येथील मुख्य कचरा भूमीवर टाकला जातो. मात्र कचऱ्यावरील प्रक्रिया अत्यंत मंद गतीने सुरू असल्याने परिसरात कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. वाढती दुर्गंधी, प्रदूषण आणि नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. नुकत्याच पार पडलेल्या महासभेत विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांनीही कचरा व्यवस्थापनाच्या ढिगाळ कारभारावर जोरदार टीका केली. मुख्य कचरा भूमीची क्षमता जवळपास संपत आल्याने पर्यायी उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी सभागृहात करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना महापौर अजीव पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली. पूर्वी विरार, वसईगाव आणि चौबारे परिसरात कार्यरत असलेल्या जुन्या डंपिंग ग्राउंडचा तसेच उपलब्ध मोकळ्या भूखंडाचा वापर करून विभागनिहाय मिनी डंपिंग प्रकल्प उभारण्याचा गंभीर विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे शहरातील कचऱ्याचे विकेंद्रित व्यवस्थापन होऊन मुख्य कचरा भूमीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान गोखिवरे कचरा भूमीवर यापूर्वी तब्बल 15 लाख मेट्रिक टन कचरा साचला होता. त्यावरील प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असली तरी गेल्या 2 वर्षात केवळ 5 लाख मेट्रिक टन कचऱ्यावरच प्रक्रिया होऊ शकली. धक्कादायक बाब म्हणजे या कालावधीत पुन्हा आणखी 5 लाख मेट्रिक टन नव्या कचऱ्याची भर पडली आहे. त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून उर्वरित कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी आता नवीन ठेकेदार नेमण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे 27 कोटी 50 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय शहरातील हिरव्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचाही मुद्दा महासभेत गाजला. वसईच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात शेती, बागायती आणि वृक्षराजी असल्याने पावसाळ्यापूर्वी वृक्ष छाटणी आणि स्वच्छता मोहिमेदरम्यान प्रचंड प्रमाणात हिरवा कचरा निर्माण होतो. यात झाडांच्या फांद्या, काडी कचरा आणि जैविक अवशेषांचा समावेश असतो. हा कचरा वेळेवर न उचलल्यास नाले आणि गटारे तुंबून पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढतो, असा गंभीर मुद्दा स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांनी महासभेत उपस्थित केला. स्मशानभूमीजवळील जुन्या कचराभूमीचा वापर हिरव्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबत कचरा व्यवस्थापनाचा प्रश्नही दिवसेंदिवस विकोपाला जात असताना महापालिकेची ही नवी विकेंद्रित योजना प्रत्यक्षात कितपत प्रभावी ठरते याकडे आता संपूर्ण वसई विरारकरांचे लक्ष लागले आहे.